नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, लाडका भाऊ योजनेच्या माध्यमातून परत एकदा नवीन प्रशिक्षणार्थ्यांची भरती करण्यात येत आहे। जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बीड जिल्ह्यात अंतर्गत हे महत्त्वपूर्ण पत्र दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन प्रशिक्षणार्थी कशा पद्धतीने आता रुजू करून घेण्यात येत आहेत, त्याकरिता काय महत्त्वपूर्ण अटी आणि शर्ती देखील देण्यात आलेल्या आहेत आणि तुम्हाला ऑनलाईन पोर्टलवरती नोंदणी कशा पद्धतीने तुम्ही करू शकता हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे। पहा, सर्व शासकीय निमशासकीय महामंडळे खाजगी आस्थापना जिल्हा बीड जिल्ह्याअंतर्गत ज्या काही आस्थापना येतात त्या सर्वांना हे लागू असणार आहे। विषय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नवीन प्रशिक्षणार्थ्यांना 11 महिन्याची नियुक्ती देण्याबाबत या संदर्भात वेळोवेळी शासनाकडून कौशल्य विभागाकडून जे शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्या सर्व शासन निर्णयांचा संदर्भ या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। तसेच माननीय आयुक्त साहेबांमार्फत जे काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन या योजनेसंदर्भात देण्यात आलेले आहे, सर्वांचं या ठिकाणी आढावा घेऊन हा विषय जो आहे तो या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे। आता राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळवण्याची क्षमता वाढवण्याकरिता शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यान्वित केलेली आहे। सदर योजनेमध्ये लाभ घेण्याकरिता उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे। त्याचे वय 18 ते 35 वर्ष वयोगटातील जर उमेदवार असेल तर या योजनेचा लाभ घेऊ शकतो। आता या युवकांना शासकीय निमशासकीय खाजगी आस्थापनांमध्ये 11 महिन्यासाठी कार्य प्रशिक्षण संधी ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आता हे बीड जिल्ह्यासाठी या ठिकाणी महत्त्वपूर्ण परिपत्रक आलेलं आहे। अशाच पद्धतीचं परिपत्रक हिंगोली जिल्ह्यासाठी आलेलं आहे, तसेच यवतमाळसाठी आलेलं आहे, परभणीसाठी आलेलं आहे। तुम्ही ज्या जिल्ह्यामधून असाल त्या जिल्ह्याकरिता तुम्ही पंचायत समिती BDO ऑफिस जे आहे त्या ठिकाणी व्हिजिट करू शकता किंवा कौशल्य विभाग मार्गदर्शन केंद्र जिल्हा कौशल्य विभाग या ठिकाणी देखील भेट देऊन तुम्हाला या योजनेसंदर्भाची माहिती जाणून घ्यायचं आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी अर्ज दाखल करायचा आहे, सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल। ओके, तर आता जी काही नवीन पदभरती शासनामार्फत राबविण्यात आलेली आहे कौशल्य विभागामार्फत, तर त्यामध्ये शासकीय असेल निमशासकीय आस्थापना असेल उद्योग महामंडळे यामध्ये उमेदवार भरताना मंजूर पदांच्या केवळ 5% एवढेच प्रशिक्षणार्थी आता भरण्यात येणार आहे। यामध्ये किमान 20 पदे मंजूर असल्यास 5% याप्रमाणे प्रशिक्षणार्थ्यांचं एक पद या ठिकाणी भरण्यात येत आहे। ओके, आणि ज्या काही खाजगी आस्थापना आहेत यामध्ये उद्योग महामंडळ असतील किंवा कंपन्या असतील तर त्यामध्ये 10% प्रशिक्षणार्थी जे आहेत ते भरण्यात येत आहेत। ओके, तर हे या ठिकाणी महत्त्वपूर्ण बदल आहेत। ओके, यापेक्षा जर जास्त प्रशिक्षणार्थी भरले गेले तर त्या आस्थापनेविरुद्ध कार्यवाही करण्यात येईल असे या ठिकाणी स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे। आता या योजनेचा लाभ घेण्याकरिता तुम्हाला www.cmyKPY.mahaswayam.gov.in या अधिकृत वेब पोर्टलवरती तुमचे नाव नोंदणी करून घ्यायचं आहे। याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ऑनलाईन नोंदणी तुमची करून घ्यायचं आहे। आता ऑफलाईन पद्धतीने केलेल्या कोणत्याही प्रक्रियेस कार्यालय या ठिकाणी जबाबदार राहणार नाही, त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे महत्त्वाचं असणार आहे। आता रुजू होतेपूर्वी तुम्हाला काय करावं लागणार आहे, संबंधित आस्थापनांमध्ये यापूर्वी तुम्ही कोणत्याही आस्थापनांमध्ये कार्यप्रशिक्षण घेतलेलं आहे किंवा तुमचं प्रत्यक्ष संबंध त्या ठिकाणी त्या आस्थापनेशी नसल्याबाबतचं प्रतिज्ञापत्र तुम्ही रुजू होतेवेळी त्या संबंधित आस्थापनेमध्ये सादर करायचं आहे। आणि जर तुम्ही रुजू झाला तर त्या दिनांकापासून 15 दिवसाच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बीड यांना तुमचं हे प्रतिज्ञापत्र सादर करायचं आहे आणि हे अनिवार्य देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, तुमची अटेंडन्स। आता तुमची उपस्थिती हजेरी नोंदणूक हे तुमचे AEBS या प्रणालीद्वारेच घेण्यात येणार आहे, अर्थात आधार एनेबल्ड बायोमेट्रिक सिस्टीम याच माध्यमातून तुमची अटेंडन्स त्या ठिकाणी गृहीत धरली जाणार आहे। त्याकरिता तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून या योजनेच्या पोर्टलवरती नाव नोंदणी करावी लागणार आहे आणि central.cmykpy.mahaswayam.ac.in या दोन्ही पोर्टलवरती ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रशिक्षणार्थ्यांना रुजू करून घेण्यात यावे असं या ठिकाणी स्पष्ट इन्स्ट्रक्शन देखील त्या आस्थापनेला देण्यात आलेलं आहे। ओके, तर
अशा पद्धतीने नवीन प्रशिक्षणार्थी या ठिकाणी भरण्यात येत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील या लाडका भाऊ योजनेच्या संदर्भात, तर या ठिकाणी हेल्पलाईन नंबर देखील देण्यात आलेला आहे. मेल ID देखील आहे, यावरती मेल देखील करून तुम्ही तुमच्या संबंधित अडचणी या ठिकाणी विचारू शकता किंवा मोबाईल नंबरवरती डायरेक्टली फोन लावून देखील तुम्ही तुमच्या अडचणी या ठिकाणी दूर करू शकता. ओके, तर ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे जे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत शेअर केलेलं आहे. या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनद्वारे तुमच्या प्रतिक्रिया या ठिकाणी नोंदवू शकता. ओके, तर भेटूयात नवीन अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.